सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्या नोटिफिकेशन्स मिळवा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आज सपनाचं बेबी शॉवर होतं. सगळे नातेवाईक जमले होते आणि सगळे खूप उत्साहात होते. रोहित मात्र नाराज होता, कारण आता त्याच्यामध्ये बाबा होण्याची फिलिंग निर्माण होत होती आणि राणी काही केल्या ऐकत नव्हती. ती सरळ सरळ म्हणाली की मी आणखीन 4 वर्षे आई होण्यासाठी तयारच नाही. आणि रोहित तर खूप निराश झाला आणि आता इथे थांबण्यापेक्षा तो सरळ बाहेर निघून गेला. जानकीनं प्रशस्त अशा सूर्यवंशींच्या घरामध्ये सपनाचा डोहाळे जेवण घालण्याचं ठरवलं. तिचं आणि राहुलचं सगळं कौतुक जानकी करणार होती, कारण सूर्यवंशींच्या घरामध्ये पहिल्यांदा येणारं हे नातवंड होतं आणि त्याचं कौतुक तर सगळ्यांनाच होतं. सपनाची आईसुद्धा आली होती. राणीकडून सुद्धा तिची आई आली होती आणि पहिल्यांदाच राणीचं इतकं मोठं सासर बघून राणीची आई, गरीब आई बिचारी कोपरा पकडूनच बसली. ती तिथंच बसली. या लोकांच्या घरी धुणी भांडी करण्याची सुद्धा आपली ऐपत नाही, पण आपली राणी इथं राज्य करते. खरंच खूप मोठं नशीब आहे तिचं, असं तिला वाटलं. पण आता जानकीनं ते बघितलं. ती स्वतः गेली आणि राणीच्या आईला उठवून सोफ्यावर बसवलं आणि तुमच्याच मुलीचं घर आहे, संकोच करू नका, असं म्हणाली. आणि राणीची आई राणीला म्हणाली, राणी, मला आता असं वाटतंय की तू पण लवकर आई होण्याचा चान्स घे, म्हणजे बाईचं नांदणं फिक्स असतं. आणि राणी म्हणाली, आई असलं कसलं बोलणं तुझं, माझं नांदणं फिक्सच आहे, कळलं का? राणीची आई म्हणाली, तसं नाही गं, तुझी श्रीमंती बघून मला दडपण येतं बाई. अगं यांना एक से बडकर एक मुली सांगून येत होत्या, पण रोहितनं तुलाच निवडलं, हेच तुझं नशीब. तर आता तू लवकर आई हो, त्यांना त्यांचा वारस दे, म्हणजे माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. आणि राणी म्हणाली, आई तू सरबत घेणार का की चहा घेणार, असं म्हणून आईला टाळून निघून गेली. आणि काहीही बोलत बसते, सर मला कशाला सोडतील, असं म्हणून राणी थोडी हसली. आता सपनाची आईसुद्धा शांत बसली होती, कारण आपल्या मुलीनं याआधीच खूप मोठे प्रताप केले आहेत इथं, ते तिला आठवत होते. ते तर सूर्यवंशी आणि जानकीच्या मनाचा मोठेपणा म्हणून तिला पुन्हा स्वीकारली. आणि सपनाचं नशीब खूप चांगलं म्हणून ती गरोदर राहिली. राहुलला घटस्फोट घेता आला नाही आणि जानकीनं होणाऱ्या नातवंडासाठी सपनाची बाजू घेतली आणि सपनाचा आणि राहुलचा संसार पुन्हा फुलला. सोनमचं मात्र कोणीच आलं नव्हतं. तिचं माहेर लांब होतं. राणी आणि सोनमनं सपनाची खूप छान तयारी केली होती. तिला आता 7वा महिना होता. त्याचं तेज तिच्या अंगावर दिसत होतं. पोटसुद्धा वाढलं होतं आणि 3ही सुनांमध्ये सगळ्यात सुंदर असलेली सपना आणखीनच जास्त सुंदर दिसत होती. आणि राहुल आणि रोशन बाहेरची सगळी तयारी बघत होते. रोशन म्हणाला, दादा अरे तू कशाला आलास इथे, मी बघतो ना सगळं. आणि हा बघ, हा फुलांनी सजवलेला झोपाळा, यावर तू आणि वहिनीनं बसायचं आहे. दादा छान वाटतं का रे तुला, बाबा होणार आहेस म्हणून? आणि एक नवीन नातं तयार होणार आहे तुझं. आतापर्यंत मुलगा होतास, कोणाचा तरी भाऊ होतास, दीर होतास, नवरा होता, आणि आता कोणाचा तरी बाबा होणार आहेस. मग तुला कसं वाटतं सांग ना. आणि राहुल म्हणाला, खरं सांगायचं तर मी हे शब्दात नाही सांगू शकत. ज्याची त्याची ही फिलिंग ना ज्यानं त्यानं फील करायची असते. आणि तुला इतकंच वाटते तर तू पण घे की चान्स. आणि रोशन म्हणाला, नाही बाबा आत्ताच नाही, आधी रोहित दादाचा नंबर. आणि राहुल म्हणाला, अरे पण रोहित कुठे आहे? रोशन म्हणाला, अरे पण इथे होता आत्ता, मी त्याला बजावून सांगितलं होतं की आज कुठेही जायचं नाही, नो ऑफिस नो पॉलिटिक्स. आणि बघ त्याची गाडीही दिसत नाही, याचा अर्थ तो गायब आहे. ए दादा याला काय अर्थ आहे? आता याला कुठे शोधायचं तू सांग बरं. थांब आता त्याला फोनच करतो. आणि राहुल म्हणाला, फोन कर आणि माझ्याकडे दे, मी बघतो काय ते. मग रोशननं रोहितला फोन केला. रोहित आता त्याच्या ऑफिसमध्येच होता, झेडपी अध्यक्षाच्या, आणि काही माणसं बोलवून घेतली होती आणि बोलाचाली सुरू होत्या. त्याच्यावरच चर्चा करत बसला होता आणि त्याला फोन वाजला. त्याचा तसं रोहितनं बघितलं रोशनचा फोन आहे म्हणून, आणि त्यानं जवळच उभा असलेल्या टिंगूकडे तो फोन दिला आणि स्वतः चर्चेमध्ये मग्न राहिला. आणि आता त्याच्या बोलण्यामध्ये डिस्टर्ब नको म्हणून टिंगूला माहीत होतं की समोर काय उत्तर द्यायचं आहे. आणि टिंगूनं रोशनला सांगितलं की बाबा रोहित ना मीटिंगमध्ये आहे, तो नंतर फोन करेल, असं म्हणून टिंगूनं फोन ठेवला. आणि रोशन म्हणाला, शिट यार, आता आम्हाला आमच्या दादाशी डायरेक्ट बोलतासुद्धा येणार नाही का? याचे PA फोन घेतात याचे. दादा माझा तर मूडच गेला आहे, रोहित दादा नाही म्हणून. आणि इतक्यात तिथून राणी निघाली होती आणि ती म्हणाली, राहुल दादा सपनाताई काही सुंदर दिसतात माहीत आहे का, आणि तुम्ही आत्ताच तिकडे जायचं नाही हां, तुम्ही सुद्धा तयार व्हा.
आणि राहुल म्हणाला, हो तयार होतो अगं, पण रोहित का नाही इथं? सगळे गेस्ट येतील आणि तो कुठे आहे ते विचार. आणि बाळाचा काका इथे नको का राणी? आणि राणी, तुझ्या नवऱ्यावर लक्ष नाही बरं का, असं राहुल मुद्दाम म्हणाला. आणि राणी डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, दादा आता नवऱ्यावर लक्ष ठेवू म्हणजे काय करू? त्यांच्या गळ्यामध्ये पट्टा बांधून बेडला बांधू का, की पदराला बांधू मी त्यांना? तुमचा भाव कसा आहे तुम्हाला माहीत आहे, माझं काहीच ऐकत नाहीत. आणि रोशन भाऊजी नका इतके नाराज हो, मी यांना फोन करते, असं म्हणून राणीनं फोन केला. रोहितनं तिरक्या नजरेनं टेबलवरच्या फोनकडे बघितलं आणि राणीचा फोन बघून त्यानं सरळ सरळ कट केला. आणि राणीला जास्त काही सिरियस वाटत नव्हतं ती बाळाला नाही म्हणाली म्हणून, आणि यांना इतकं सिरियस घ्यायला काय झालं असं तिला वाटलं. अजून लग्नाला वर्षही झालं नव्हतं. आणि राणी म्हणाली, बहुतेक मीटिंगमध्येच असतील, फोन कट करत आहेत, मी नंतर करते. आणि मग आता रोहितच्या मावश्या आत्या सगळे गेस्ट आले होते. सपनाला आणि राहुलला फुलांनी सजवलेल्या आसनावर बसवलं. आणि आता दोघांचंही खूप कौतुक सुरू होतं आणि दोघांचंही औक्षण होणार होतं. खूप कौतुक चाललं होतं, काही विचारायलाच नको. आणि राणीला आणि सोनमला सुद्धा सगळ्या मोठ्या बायका चिडवायच्या आणि म्हणायच्या, आता तुमचा नंबर लवकर लागू द्या आणि सूर्यवंशींच्या घराचं गोकुळ होऊ द्या. आता इतक्या लवकर चान्स घेणार नसला तरी रोशन सोनम मात्र लाजायचे. रोशन हळूच सोनमला म्हणाला, सोनम हे सगळं बघून ना मला सुद्धा बाबा व्हावंसं वाटते, तुला काय वाटतं? आणि सोनमला अजून म्हणाली, माझी नाही हरकत, पण तुझंच चाललेलं असतं थांबूया आणि थांबूया, मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि रोशन म्हणाला, बघू हां, विचार करू. राहुल सपनासोबत खुश होता, रोशनसुद्धा सोनमसोबत खुश होता, पण इथे रोहित नव्हता. आणि राणी थोडीशी हिरमुसली होती. नवरा तर पाहिजेच ना शेवटी, आणि सगळे घरी आहेत आणि माझा नवरा जाऊन बसलाय काम करत, काय करावं या माणसाला, असं म्हणून ती नाराज झाली होती. तीसुद्धा खूप सुंदर नटली होती, पण हे बघायला तोच नव्हता. आणि तिची नजर सोनमकडे जायची. आणि मराठमोळा साज शृंगार केलेल्या सोनमला रोशन सोडतच नव्हता. उगीच तिच्या कानातलं ठीक करायचं, तिच्या नाकातली नथ, तिच्या गळ्यातला हार व्यवस्थित करण्याच्या बहाण्याने तो तिच्याजवळ घुटमळायचा. आणि त्या दोघांचे रोमॅन्टिक क्षण बघितले आणि राणीला सुद्धा आता रोहित इथे असायला हवा होता. त्याचं तर माझ्याकडे किती बारीक लक्ष असतं, आणि सर तुम्ही काय इथे नाही, असं म्हणून तिने हातपाय आपटल्याने बेडरूममध्ये जाऊन त्याला फोन करायला लागली. रोहित मात्र तिचे फोन वारंवार कट करायचा. आता त्याच्यासमोर कोणीही नव्हतं, तो एकटाच बसला होता, टिंगूसुद्धा नव्हता. आणि राणींचा फोन बघायचा आणि वैतागायचा, सतत फोन कट करायचा. आणि असले किती कामात आहेत, बघूच कसा फोन घेत नाही, तसं म्हणून राणी त्याला वारंवार फोन करायची. पण रोहितनंही ठरवलं होतं तिचीसुद्धा पक्की जिरवायची. आणि इतक्यात एक आत्या आतमध्ये घुसल्या आणि म्हणाल्या, राणी अगं रोहित कुठे आहे? आणि राणीला उत्तरच देता येईना, काय सांगायचं की ते कुठे आहेत, तिलाच माहीत नव्हतं. आणि ती म्हणाली, आत्या हो बहुतेक ते ऑफिसमध्ये गेलेत त्यांच्या. आणि आत्या म्हणाल्या, बरं तो आहे ना ऑफिसमध्ये, तर त्याला बोलवून घे, आणि तो येण्याच्या आत मी तुझ्याशी काहीतरी बोलते. मला सांग तुम्ही काय ठरवलं आहे बाळाचं? अशा गोष्टी पुरुषांपेक्षा बाईनं बाईशी बोललेल्या चांगलं म्हणून तुझ्याशी बोलते. मला मान्य आहे तुझं शिक्षण वगैरे सुरू आहे, असं जानकीच मला म्हणाली आत्ता, पण एक लेकरू होऊन गेलं की मोकळी होशील, दुसरा चान्स उशिरा घ्या. आणि राणी म्हणाली, पण आत्या माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे मला, मग मी कसं करू? आणि आत्या तिला दम देत म्हणाल्या, तुझं शिक्षण तर पूर्ण होईलच गं, आणि तू कुठं उपाशी मारायला लागलेली आहे, आणि तू नोकरी करायची आणि तुझ्या पगाराची गरज इथं आहे तरी कोणाला? 7 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी संपणार नाही इतकी गडगंज संपत्ती आहे सूर्यवंशींची आणि माझ्या भावाची. माझे भाचेसुद्धा खमके आहेत कमवायला, तू शिकून सर्व्हिस करून कमवावं असं काही नाही. लवकरात लवकर एक गोंडस माझ्या रोहितसारखा नातू दे मला, मग तुझं काय असेल ते आयुष्यभर करत बस. इतक्या मोठ्या घरामध्ये एका नातवंडानं काय होणार आहे? मी तर म्हणते प्रत्येकाची 4-4 झाली पाहिजेत. जानकीची कंबर आणि मांडी मोडून गेली पाहिजे नातवंड सांभाळता सांभाळता. तसं राणीनं डोळे मोठे केले आणि मनात म्हणाली, अरे बापरे 4. आणि आता आत्याची ही खमकी भाषा ऐकून राणी तर थोडी नाराजच झाली आणि गप्प बसली. आत्या बोलत होत्या हे काही चुकीचं नव्हतं, सूर्यवंशींच्या सुनांनी कमवायची काही गरजच नाही,
सेल्फ रिस्पेक्टसाठी शिकणं हे चांगलं, पण आपण जो हट्ट धरतोय तो योग्य की अयोग्य हे राणीला कळेना. आणि शिक्षण करून नाचणाऱ्या राणीला आत्यानं एका फटक्यातच जमिनीवर आणली आणि ती विचारच करायला लागली. आणि मग आत्या समजावत मला, हे बघ, हे आहे राजकारणी माणूस, तुझा नवरा आज झडपीचा अध्यक्ष आहे म्हणून तुला रोज घरात तरी बघायला मिळतोय. उद्या आमदार झाला तर त्याचे दौरे सुरू होतील, मग तर तुझ्या हाताला लागत नसतो. आणि जर तो तुझ्या हाताला लागला नाही तर मूल कसं होणार? जोपर्यंत तो तुझ्याजवळ आहे तोपर्यंत मूल पदरात पाडून घे. कळलं का मी काय म्हणते? राणीनं तर आता इतका पुढचा विचार केलाच नव्हता. आणि खरंच मी 4 वर्षांनी मुलाचं डोक्यात घेते, पण 4 वर्षांनी सर हमखास आमदारकी जिंकणार आणि त्यांचे सतत मुंबईला दौरे असणार. तिकडच्या आमदार निवासामध्ये राहतील, मला घेऊन जातील की नाही माहीत नाही. आणि आत्या बोलत आहेत ते खरंच आहे असं तिला वाटलं. आणि एक क्षण असंही वाटलं की सरांनी तर आत्याला सांगितलं नाही ना हे सगळं माझ्याशी बोलायला. पण नाही, सर असे करत नाहीत. ते स्वतःच बोलतात आणि बिनधास्त बोलतात. आणि राणीला आता काहीच बोलली नाही. आणि नोकरी करून माझ्या आईला घर बांधून द्यायचं असलं काहीच बोलली नाही, कारण तिच्या या स्वाभिमानी स्वभावाचा रिस्पेक्ट नवराच करतो, बाकी कोणाला काय पडलं आहे अजिबात नाही. आणि आत्या म्हणाल्या, हे बघ, मी काय सांगितले याचा विचार कर. रोहित तयार नसेल तर तसं सांग, मी त्याला पटकन चान्स घ्यायला सांगते. तुला शिकवायचं असेल तर शिक, पण एकदा नातवंड दिलं की तुझ्या सासूच्या ताब्यात दे आणि तुला काय शिकायचं ते शिक. इतर बायका काय शिकत नाहीत का, नोकरी करत नाहीत? मुलं सोडून सगळं करतात. कधी ना कधी तुला या टप्प्यातून जायचं आहे. शिक्षण नोकरी यासाठी मुलं होण्यासह थांबवायची गरज नाही, कळलं का? असं म्हणून आत्या बाहेर गेल्या. आणि आत्या गेल्या तशा रोहितची मावशी आतमध्ये घुसल्या. कन्फ्यूज झालेल्या राणीवर पाठेवर मायेनं हात फिरवत म्हणाल्या, तिचं कशाला ऐकतेस? तुम्हा दोघा नवरा बायकोमध्ये जो काही होईल ना निर्णय तसंच वागा. किती दम देऊन गेली बघितलं ना? तू घाबरू नकोस, पण मुलं काही अशी दम देऊन होतात का? आणि मला माहीत आहे रोहितच यासाठी तयार नसेल, नाहीतर तू तरी काय करशील ना? अगं, आधी तर रोहितला लग्नाला पण तयार नव्हता. आम्हाला आश्चर्यच वाटते की त्यानं तुझ्यासोबत संसारच कसा केला. असं म्हणून मावशी तिला दिलासा देऊन निघून गेल्या. आणि आता राणीला पूर्वीचा रोहित आठवला. मावशीच्या या शब्दावरून खरंच सर पूर्वी किती विचित्र होते ना. ते मला त्यांच्या शरीराकडे बघूसुद्धा देत नव्हते, माझ्याकडे बघू नको, माझ्यावर प्रेम करू नको असं म्हणायचे. आणि हा माणूस किती चेंज झाला आहे, चक्क बाळाची मागणी करत आहे. आणि मी मूर्ख त्यांना नाराज केलं. राणी, तुझं चुकलं. सरांनी तुझ्यासोबत संसार करावा म्हणून तूच त्यांना किती विनंत्या करत होती. आणि आता ते संसार वाढवायचा म्हणत आहेत आणि तू नकार देतेस का? पुन्हा जर रोहित कुमार संन्यासी रोहित कुमार झाले ना तर तुला आयुष्यभर बोंबलत बसावं लागेल असा राणीनं विचार केला. आणि आता तिलाही वाटायचं सपनासारखं आपलंही डोहाळं जेवण घालण्याची वेळ आली तर आपण कसे दिसू. आणि तिनं हळूच बाहेर डोकावून बघितलं. राहुल आणि सपनाच्या जागी आता तिला ती स्वतः आणि रोहित दिसत होता. आणि रोहितच्या चेहऱ्यावर आभाळभर आनंद दिसत होता. आणि तिला आता राहवतच नव्हतं. ती सतत रोहितला फोन करायला लागली. आणि मी तयार आहे चान्स घेण्यासाठी असं तिला सांगायचं होतं, पण तो फोन घेत नव्हता. आणि राणी चिडली आणि म्हणाली, ठीक आहे, नका फोन घेऊ, मग मी पण तुमच्याशी बोलणार नाही. आणि ती पुन्हा बाहेर गेली. तर बाहेर मुलगा होणार म्हणून बर्फी निघाली होती आणि सगळे आनंदात होते, कारण सूर्यवंशींच्या घरात मुलगीच नव्हती. आणि मुलगी होणार या कल्पनेनं इतके आनंदित होते, तर मुलगी झाल्यावर किती आनंदी होतील, नाही का? आणि आता सगळेजण सपना आणि राहुलसोबत हातामध्ये स्टिकरचा तो बोर्ड घेऊन उभा राहिले. जानकी आणि मल्हारराव आजी आजोबा म्हणून तो बोर्ड घेऊन उभा राहिले. आणि असेच सगळे उभा राहत होते. सोनम आणि रोशन काका काकी म्हणून बोर्ड घेऊन उभा राहिले. पण आता राणीच्या शेजारी काका म्हणून कोण उभा राहणार? आणि राणीला रोहितची खूप आठवण येत होती. आणि हा माणूस दरवेळी असंच प्रत्येक फंक्शन मिस करतो आणि मग लेट येतो म्हणून ती चिडली. तिने आता त्याला भला मोठा मेसेज टाईप केला आणि म्हणाली, तुम्ही घरी येणार की नाही? आणि रोहितने तोंड वाकडे केलेला इमोजी पाठवला आणि म्हणाला, कशाला येऊ? सगळे मला विचारतात तू कधी बाबा होशील, मग मी काय सांगू? त्यांना सांगू का आणखीन 4 वर्ष विचार करणार नाही? मला नाही यायचं, तिथं फंक्शन संपल्यावर मी येणार. राणी म्हणाली, मग माझ्या शेजारी राहून फोटो कोण काढणार? तुम्ही काका आहात ना बाळाचे, मग या ना. आणि रोहितनं मेसेज केला, सॉरी. आणि मग राणी त्याच्या तोंडाला पाणी सोडण्यासाठी म्हणाली, सर मी आज खूप सुंदर दिसते, मग मला बघण्यासाठी पण येणार नाही का? आणि रोहितचे डोळे थोडेसे चमकले आणि रोहित म्हणाला, फोटो पाठव की. आणि राणीनं मेसेज केला, नाही फोटो नाही पाठवणार, तुम्ही स्वतः येऊन बघा. आणि रोहितनं मेसेज केला, तू एकटीच आहेस का आता तिथं? आणि तिनं मेसेज केला, हो सगळे एन्जॉय करतात, फोटो काढतात, मी एकटीच आपल्या बेडरूममध्ये आहे. आणि रोहितनं चावटपणे तिला मेसेज केला, मग आज काय घातलंस, कोणत्या रंगाची उरा घातलीस? आणि त्याचा मेसेज बघून राणी थोडी हसली आणि त्याला खेळवण्यासाठी म्हणाली, तुम्हाला आवडते तीच, आता तरी याल ना? आणि रोहितनं तिला मेसेज केला, व्हिडिओ कॉल करून दाखव मग मला. आणि ती खूप हसली आणि म्हणाली,
नालायक कुठले, सर या ना प्लीज. आणि हट्टी रोहित म्हणाला, नाही मावशी आत्या दोन्हीकडून माझा जीव खातील, आम्हाला नातवंड कधी देशील म्हणून, आणि तू तर काही तयार नाहीस. राणी म्हणाली, मग आता मी तयार नाही तर 4 वर्षे तिकडेच राहाल का, जवळ पण येणार नाही का. रोहितनं मेसेज केला, मग बघ तुझी इच्छा असेल तर मी 4 वर्ष इथंही राहू शकतो तुझ्याशिवाय, आणि तुझं काय गं, तू राहू शकतेस का माझ्याशिवाय. आणि राणीनं आता काहीच उत्तर दिलं नाही. आणि इतक्यात सोनम तिला बोलवायला आली आणि म्हणे, ताई चला ना, रोहित दादा येणारच नाहीत ना, तर राहू द्या, तुम्ही तरी फोटो काढा. आणि राणी म्हणाली, मला माहीत आहे त्या दिवशी त्यांच्या स्वागताला मी आले नाही ना, त्याचा बदला घेतात ते. आणि मग राणीनं एकटीनंच काका काकी दोन्हीचं स्टिकर हातात घेऊन फोटो काढला. आणि आता तिला फार वाईट वाटत होतं, आणि जोडीदार सोबत नसल्यावर कसं वाटतं हे आता तिला कळत होतं. आणि मग सगळं फंक्शन पार पडलं. सपना आणि राहुल खूप खुश वाटत होते, आणि खरंच मुलगी व्हायला पाहिजे, इतक्या घरात लाडूबाई असेल ना, असं राहुल म्हणाला. आणि सपना म्हणाली, तुमच्या तोंडात साखर पुडो. आणि आता सगळ्यांची जेवणं झाली. राणी मात्र जेवलीच नाही, ती रोहितची वाट बघत होती. आणि काय करू, यांना सांगू का मी तयार आहे आई व्हायला. माझ्या स्वप्नांच्या आड, माझ्या शिक्षणाच्या आड बाळ येणार नाही हे आता कळतं आहे मला. जानकी आई, सोनम, सपनाताई खूप सपोर्टिव्ह आहेत, त्या बाळाला नक्की सांभाळतील, मग मी कशाला काळजी करायची, असं आता राणीच्या डोक्यात घुसलं होतं. तीही चांगला विचार करायला लागली होती. आणि नाहीतर आधी तर घाबरायचीच आई व्हायचं म्हटलं की. आणि आता तिनं ठरवलं, आणखीन 2 महिन्यातच आपली ॲनिव्हर्सरी आहे, तर सरांना एक सरप्राईजच देऊया. मी ना प्रिकॉशनच घेणार नाही, आणि जेव्हा गरोदर राहील ना तेव्हाच सरांना आश्चर्याचा धक्का देणार, आणि त्यांना किती आनंद होईल, असं राणी मनातच ठरवत होती. पण हे हट्टी रोहित कुमार राहिले तरी कुठे. आता काही यांना व्हिडिओ कॉल करून ब्रा दाखवू का, म्हणून राणीनं आता रागात व्हिडिओ कॉल केला. पण रोहित आता अगदी घराच्या जवळ आला होता, आणि त्यानं कॉल घेतलाच नाही आणि सरळ बेडरूममध्ये आला, आणि तिच्याकडे न बघताच फ्रेश होऊन आला. राणी उठली आणि म्हणाली, जेवायला चला. आणि रोहित म्हणाला, हे काय छान तयार झाली होतीस ना, मग सगळं काढलंस होय. राणी म्हणाली, टोचायला लागलं सगळं मला, मग काढणारच ना. आणि काय हो, किती विनंती करून घेता स्वतःची, इतकं हट्टी नसावं माणसानं. आणि रोहित तोंड वाकडं करून म्हणाला, राणी मी आता जो केला तो फक्त 10% हट्ट होता, नाहीतर मी किती हट्टी आहे तुला पण माहीत आहे. आणि त्या दिवशी कोणी हट्ट केला आणि बाहेर आली नाही, आता कसं वाटतंय गं. राणी पण म्हणाली, माहीत आहे, आता चला जेवायला. फक्त मीच राहिले, बाकी सगळ्यांनी जेवण केलं, आणि फोटो काढायला तुम्ही आला नाहीत, अख्खं फंक्शन मिस केलं. तुम्ही सगळे मला विचारत होते, रोहित कुठे आहे, रोहित कुठे आहे, आणि मी काय सांगायचं होतं त्यांना. आणि रोहित म्हणाला, सांगायचं मीच रोहितला भांडून नाराज करून घराच्या बाहेर पाठवला, आणि अभिमानानं सांगायचं ना, त्यात लाजायचं कशाला. आणि राणीला कळलं की तो कुठल्या गोष्टीवरून टोमणा मारतोय आणि कशाचा बदला घेतोय. आणि आता ठरलं ना चान्स घ्यायचं त्याच्याही नकळत, तर त्याला काही सांगायलाच नको, म्हणून ती गुपचूप गेली. आणि जेवणाचं ताट केलं आणि बडबड करत होती, सगळ्यांनी किती एन्जॉय केला, सगळे किती छान फोटो काढत होते, माझ्या शेजारी काका नव्हताच बाळाचा, तर मी काय करायचं, अशी बडबड करत होती. आणि रोहित म्हणाला, मग काय केलंस तू. राणी म्हणाली, काय करणार, काका काकी दोन्ही बोर्ड हातात धरून मीच फोटो काढले. मग रोहितही बाहेर गेला, सगळं डेकोरेशन होतं तसं होतं. आणि जेवणापूर्वी त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला, चल तुझी इच्छा पूर्ण करतो. मग त्यानं समोर एका प्लेटमध्ये ठेवलेले ते सगळे छोटे छोटे बोर्डकडे बघितलं. काका या बोर्डाच्या शेजारीच बाबा असा बोर्ड होता, आणि त्या बोर्डाकडे तो फार डोळे भरून बघत होता, आणि होणारे बाबा असाच बोर्ड त्याला हातात घेऊ वाटत होता. आता राणी ही त्याच्याकडे बघायची, त्या बोर्डकडे बघायची, आणि होणाऱ्या बाळाविषयी किंवा ज्याची अजून चाहूलही लागली नाही त्याच्याविषयी रोहितला किती अटॅचमेंट आहे हे ती बघत होती. आणि सर माझ्यासाठी किती काय काय करतात, आणि मी त्यांची इतकी छोटीशी इच्छा पूर्ण करू शकत नाही का, असा तिनं विचार केला. आणि शेवटी रोहितने डोळे भरून बाबा बोर्डाकडे बघितलं, आणि काका नावाचा बोर्ड उचलला, तिच्या हातात काकी नावाचा बोर्ड दिला, आणि दोघांनी सेल्फी घेतला, आणि म्हणाला, आता खुश. आणि राणी तोंड वाकडं करून म्हणाली, कसलं खुश, बाळाचे आई बाबा झोपले, आणि सर तुम्हाला ना सवयच आहे वराती मागून घोडा आणण्याची. आणि रोहित म्हणाला, आलं ते बघ, आता चल जेवण करायला. असं म्हणून दोघांनी जेवण केलं. आणि झोपताना तिला म्हणाला, लगेच झोपू नकोस, आज तुम्हाला हवी आहेस. आणि राणी मुद्दाम म्हणाली, तुम्ही प्रिकॉशनचं पॅकेट आणलं का, की तुम्ही कंडोम वापरणार. आणि रोहितही मुद्दाम म्हणाला, मी काहीच नाही वापरणार आज, आणि तुलाही वापरू देणार नाही. आणि राणी गालात हसली आणि मुद्दामच म्हणाली, आणि मी प्रेग्नंट राहिले तर. आणि रोहित थोडा डॅशिंग लुक देऊन तिच्याकडे बघत म्हणाला,
एका रात्रीनं तू गरोदर नाही राहणार, डोंट वरी. असं म्हणून रोहितनं तिच्या मांडीवर प्रिकॉशनचं पाकिट फेकलं आणि मला घे तुझ्या टॅबलेट, आता मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय दूर. आणि राणी गालात हसली आणि त्याचं हे असलं कसलं प्रेम कुणास ठाऊक असं तिला वाटलं. पण जे होतं ना तेच खूप सुंदर होतं. आणि त्याचं डॅशिंग प्रेम बघून ती भारावून जात होती. आणि आज खरंच खूप गरम होत होतं, पण पाऊस येईल अशी शक्यता असूनही आला नव्हता. पण आज बेडरूममध्ये मात्र दोघांच्या प्रणयाचा जोरदार पाऊस पडणार होता. कारण रोहित आता तिच्या टॅबलेट स्वतः होऊन आला होता, याचा अर्थ तो तिला खूप सतवणार होता. आणि ती आई व्हायला तयार नाही म्हणाली ना, मग तिला दुप्पट त्रास देणार होता. आणि त्यानं केलंही तसंच. खूप हार्ड रोमॅन्स करून तिला सतवायला सुरुवात केली. पण राणीसुद्धा आता हळूहळू तयार होत होती आणि पूर्वीसारखी नाजूकपणा करत नव्हती. त्याच्या प्रणयाचे वार झेलायला ती पण तयार झाली होती. आणि त्यानं लव बाईट केला की राणी पण लव बाईट करायची आणि दोघांनी एकमेकांना रोमॅन्टिक टशन जोरदार दिली. शेवटी दोघांनीही एकमेकांना जखमी केलं आणि त्यानं तिला अंगाखाली घेऊन प्रणयाचा वर्षाव केला. आणि नेहमीप्रमाणे आज राणीनं प्रिकॉशनची टॅबलेट खाण्यासाठी हातात घेतली. रोहितला वाटत होतं तिनं खाऊ नये, पण तिनं ती हातात घेतली. त्यानं ते बघितलं आणि नाराज होऊन तिच्याकडे पाठ केली, पण तिला काहीच बोललं नाही. शेवटी आई कधी व्हायचं हे तिनं ठरवायचं होतं, कारण बाळ तिच्या पोटात राहणार होतं. आणि त्यानं जशी पाठ फिरवली तसं राणीनं ती गोळी डस्टबिनमध्ये टाकली आणि रोहितकडे बघून गालात हसली आणि मनातच म्हणाली, आता जितके नाराज व्हायचं आहे ना तितके व्हा, पण जेव्हा बघूच तेव्हा काय कराल, जेव्हा मी तुम्हाला सरप्राईज देईन की तुमचं बाळ माझ्या पोटात आहे. आणि मग गोळी खाण्याचं नाटक केलं, पाणी पिली आणि पाठीमागून त्याला मिठी मारून झोपली आणि म्हणाली, अहो ऐकवा ना, राहुल दादा आणि सपनाताईला मुलगी होणार आहे. अहो ऐकताय ना मी काय म्हणते. पण रोहितनं आता डोळे झाकून घेतले, काहीच बोलला नाही. आणि मग राणीसुद्धा गप्प बसून झोपली. आणि इकडे संग्रामनं आता मेघनाला फोन केला आणि मला, रोहित सूर्यवंशी तुझ्यासोबत कधी लग्न करणार आहे गं लग्न? त्या राणीला 4 पोरं झाल्यावर काय प्लॅनिंग करतेस तू? आणि मेघना म्हणाली, मग मी काय करू, मी त्याच्या घरी तर जाऊ शकत नाही ना दोघांत गैरसमज करून द्यायला. आणि संग्राम म्हणाला, घरामध्ये राहू दे, दूध डेअरीमध्ये जाऊ शकतेस का, एक काम सांगतोय तेवढं कर. मेघना म्हणाली, काय? आणि संग्रामनं तिला तिथं जाऊन दुधाच्या प्रॉडक्टमध्ये पॉयझन मिसळायचं असा प्लॅन सांगितला. आणि मेघना म्हणाली, नाही मी हे नाही करू शकत. तुम्ही या कामासाठी दुसरं कोणीतरी शोधा. आणि संग्राम म्हणाला, दुसरं कोणी सापडलं तर तुला फोन केला असता का? तुझ्या कोणी ओळखीचं असेल तर सांग असं म्हणायचं आहे मला, तुला नाही पाठवणार डायरेक्ट. आणि मेघना म्हणाली, हो 1-2 लोक आहेत की ओळखीचे, नाहीतर कुठं दुसरीकडे रोजगार आहेत सूर्यवंशींचे सोडून, आणि ते खात्रीनं काम करतील असं म्हणून मेघनानं त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर संग्रामला दिले. आणि संग्रामनं ती पॉयझनची बाटली तिथं त्यांना दिली, मिल्क प्रॉडक्टमध्ये मिसळायला सांगितली. आणि याच्या कामाची रक्कम तुम्हाला दिली जाईल असंही तो म्हणाला. आणि ती माणसं हो म्हणून निघून गेली आणि वेळ बघूनच, संधी बघून ते काम करणार होते. आणि संग्राम आता हसून म्हणाला, आता बघूच सूर्यवंशीचं नाव कसं खराब होत नाही. मल्हारराव सूर्यवंशी, आता म्हातारपणे तुम्हाला जेलची हवा खावा लागणार बहुतेक, लोकांच्या जीवांशी खेळल्याबद्दल, असं म्हणून तो हसत होता. मग आता बघता बघता राणीचं कॉलेज पुन्हा सुरू झालं. आणि रोहित कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि म्हणत होता की मला आता कॉलेज करणं शक्य नाही, तर माझ्या जागी एखादा चांगला प्रोफेसर बघा आणि त्यांची इंटरव्ह्यू मी घेणार स्वतः. पगाराची चिंता करू नका म्हणावं, मुलांचं नुकसान होता कामा नये, तुम्हाला पगार हवा तितका मिळेल. आणि मग फर्स्ट इयरचा रिझल्ट अजून लागलाही नव्हता, पण ती चांगल्या गुणांनी पास होणार होती हे मात्र नक्की. आणि राणीला वाटलं आता सरांवरच्या राजकारणातल्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, ते कॉलेजला येणारच नाहीत आणि तिची आणि मनोजची त्यांच्या नजरकैदेतून सुटका होणार. तसे ते दोघे बेस्ट फ्रेंड होते फक्त, पण तरीही रोहितची संशयी नजर राणीला आणि मनोजला त्रास द्यायची. साधं मित्रासारखं बोलायचे नाही म्हणजे काय. आणि राणी खुश होती, कारण मित्र आता कॉलेजमध्ये भेटणार आणि नवरा घरी, दोघांची टक्कर होणारच नाही म्हणून खुश होती. आणि पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये गेली. क्लासरूममध्ये गेल्यानंतर मनोजकडे बघितलं, त्यानंही तिच्याकडे थोडंसं बघितलं आणि गालामध्ये थोडंसं हसली. आणि एकमेकांना बघून बरं वाटलं इतक्या दिवसानंतर. आणि आता पहिलं लेक्चर घ्यायला कोण येईल बरं सरांच्या जागी असं राणीला वाटलं. आणि ती असा विचार करत असतानाच नेहमीसारखा धडाकेबाज एंट्री करत रोहित आतमध्ये आला. सगळी मुलं घाबरून पटपट उभा राहिली आणि गोंधळलेली राणी वर बघायला लागली. आणि समोर पुन्हा रोहितला बघितला आणि ती चकित झाली आणि तिनं तोंडाचा आ वासला. आणि रोहित म्हणाला, काय झालं मिस मोरे,
सुट्टी जास्त झाली वाटतं, सगळे डिसिप्लिन विसरलात का? आणि तो तोंडाचा आ आहे ना, तो बंद करा, अख्खा लिंबू बसेल आतमध्ये. तसं राणीनं चपापून तोंडाचा आ बंद केला आणि उभा राहिली आणि सगळी मुलं अगदी रोहित सकट तिला खूप खूप हसायला लागली.